नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकसत्ताने. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूजवरील पार्टी प्रकरणी उच्च न्यायालयानं काल अखेर जामीन मंजूर केला. मात्र जामिनाच्या अटीबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचं न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे काल काही आर्यनची सुटका नाही झाली. आज पर्यंत त्याला थांबावं लागलं. आज किंवा उद्या त्याची सुटका होऊ शकते अशा चर्चा चालू होत्या. त्याच्याबरोबरच त्याच्या या प्रकरणातला सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना सुद्धा काल न्यायालयानं जामीन मंजूर केला. यालाच जोडून अजून एक महत्त्वाची बातमी, एक छोटं स्निपेट आज लोकसत्ताने दिलेलं आहे. आर्यन खानला अरेस्ट जेव्हा झाली तेव्हा इंडिपेंडंट विटनेस म्हणून जे एक त्याच्यामध्ये होते किरण गोसावी, त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. आर्यन खान बरोबर घेतलेला सेल्फी व्हायरल झाला होता आणि त्याच्यानंतर नवाब मलिक यांनी असा आरोप केला होता आणि त्यांनी काही पुरावे सुद्धा सादर केले होते की किरण गोसावी जे आहेत तर ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या तिथल्या उपस्थितीवर, रेडच्या दरम्यानच्या त्यांच्या उपस्थितीवर सवाल सुद्धा उठवण्यात आला होता. तर आता फायनली पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं काल किरण गोसावी यांना अटक केलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की इतरही काही गुन्ह्यांमध्ये, इतरही काही अशा प्रकारच्या फ्रॉड केसेसमध्ये किरण गोसावी यांच्या शोधात पुणे पोलीस होते. एसटी कर्मचारी आंदोलन करत असल्याचं आपण बघितलं होतं कालच्या राऊंडअपमध्येच. 5% त्यांना फक्त महागाई भत्ता जाहीर झाला, जेव्हा की इतर सरकारी कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता आहे, तेव्हा त्यांना फक्त 5% का, अशी विचारणा त्यांनी केली होती. आणि ऐन दिवाळीच्या वेळी ते संपावर गेल्यामुळे आता दिवाळीचं एसटीचं सर्व जे टाइम टेबल आहे तर ते कोलमडतंय का काय, आणि प्रवाशांना जे बुकिंग्स केलेले आहेत किंवा जे प्रवासी गावाला जातात दिवाळीच्या वेळेस तर त्यांना जाता येणार आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 28% महागाई भत्त्यांसह बाकी अजून काही मागण्या सुद्धा मान्य झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते मागं घेतलेलं आहे. ॲपवर आकाशवाणी ऐकणाऱ्यांच्या संख्येत पुणे शहर जे आहे तर ते देशात अग्रेसर असल्याची बातमी आज लोकसत्ताने केलेली आहे. ॲपवर आकाशवाणी ऐकणाऱ्यांच्या संख्येत 23,50,000 श्रोते पुण्यात आहे. दुसरा नंबर जो आहे तो बंगळुरू शहराचा आहे, तर तिसरा नंबर हा इंदौरचा आहे. आकाशवाणीच्या 240हून अधिक वाहिन्या जगभरातील 85हून अधिक देशात न्यूज ऑन एअर या प्रसारभारतीच्या अधिकृत ॲपद्वारे ऑनलाईन ऐकल्या जातात. कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी काळात कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली होती. याबद्दलचे अनेक रिपोर्ट्स आपण त्या काळात बघितले होते. हे प्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला सुरक्षा व दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. तर टाळेबंदी काळात या समित्यांकडे 932 तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यापैकी आतापर्यंत 905 तक्रारी निकालात काढण्यात आल्या असल्याचं लोकसत्ताच्या आजच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे द हिंदू. द हिंदूची आजची पान 1 वरची मुख्य बातमी जी आहे ती आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. या बातमीमध्ये द हिंदूच्या जेकब कोशी यांनी भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि या इंटरव्ह्यूमध्ये भूपेंद्र यादव यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. COP26 समिट जी होणार आहे आता 31 ऑक्टोबरपासून जी सुरू होणार आहे ग्लासगोमध्ये, स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये, तर त्याबद्दल त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. COP26 ही जगभरातल्या अनेक देशांची ही समिट होणार आहे. हवामान बदल आणि पर्यावरण विषयक ज्या वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे अग्रीमेंट्स असतात सर्व देशांचे मिळून, तर ते फायनलाइज करण्यासाठीची ही समिट होणार आहे. 2015 मध्ये जे पॅरिस अग्रीमेंट झालं होतं, ज्याच्यामध्ये ग्लोबल टेम्परेचर किती वाढू शकतं, प्री इंडस्ट्रियल लेवलपासून ते किती वाढणं, म्हणजे ह्या शतकाच्या एंडपर्यंत ते किती वाढणं किंवा कितीच्या आत रोखलं पाहिजे, ह्याबद्दल ज्या गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या, तर त्याचाच पुढचा चॅप्टर ह्या COP26 समिटला म्हणता येईल. आणि ह्या समिटमध्ये टार्गेट्स आणि हे सर्व जे डेडलाईन्स आहेत तर ते ठरणार आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर जे वेगवेगळे विकसनशील देश आहेत तर ते एकत्र येत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे विकसित देश आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्या इथं इन्फ्रास्ट्रक्चर असू देत किंवा बाकी जे काही सुविधा असू देत त्या निर्माण करून ठेवलेल्या आहेत. यामध्ये जो पर्यावरणाला हानी व्हायची आहे ती झालेली आहे आणि आत्ता या क्षणाला विकसनशील देश जे आहेत भारतासारखे, तर त्यांच्याकडे ना तेवढा पैसा आहे, ना तेवढे रिसोर्सेस आहेत, ना तेवढी टेक्नॉलॉजी आहेत की ते या हवामान बदलामुळे करावे लागणारे जे चेंजेस आहेत ते इझिली करू शकतील. यासाठीचे मुबलक रिसोर्सेस आता या विकसनशील देशांकडे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे यालाच अनुसरून भूपेंद्र यादव यांनी असं म्हटलेलं आहे की ही COP26 समिट जी आहे तर तिकडे भारत क्लायमेट जस्टिस म्हणजेच हवामान विषयक न्यायाची मागणी करणार आहे आणि जे विकसित देश आहेत तर त्यांना इन्सिस्ट करणार आहे, त्यांना सांगणार आहे की हवामान बदलाला अनुसरून किंवा ग्लोबल वॉर्मिंगला अनुसरून जे काही चेंजेस करावे लागतील, ज्या काही गोष्टी बदलाव्या लागतील, ज्या काही गोष्टी नवीन अडॅप्ट कराव्या लागतील,
तर त्या सगळ्यासाठी लागणारा फायनान्स असेल, आर्थिक सहकार्य असेल किंवा त्यासाठी लागणारी जी टेक्नॉलॉजी असेल तर ती विकसित देशांनी इतर देशांना प्रोव्हाइड करावी अशी मागणी भारत करणार असल्याचं ह्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे. पान 1 वर ह्याबद्दलचीच बातमी आहे आणि आतल्या पानावर सविस्तर इंटरव्ह्यू सुद्धा ओव्हरऑल COP26 आणि पर्यावरण विषयक धोरणांबद्दल सविस्तर इंटरव्ह्यू आतल्या पानावर आलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या COP26 समिटला जाणार आहेत आणि इथं जायच्या पूर्वी ते एक स्टॉप इटलीमध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये सुद्धा घेणार आहेत. पोप फ्रान्सिस यांची भेट ते घेणार आहेत. आज कल्लोळ भट्टाचार्जी यांनी याविषयीची बातमी दिली आहे. माजी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे कॅग विनोद राय जे होते तर त्यांनी नुकतीच काँग्रेसच्या संजय निरुपम यांची जाहीर माफी मागितलेली आहे. साधारण 7 वर्षांपूर्वी जेव्हा 2G स्पेक्ट्रमचं सर्व स्कॅम 2G घोटाळा ज्याला म्हटलं जातं तर तो समोर आला होता. मोठ्या प्रमाणात अनेक काँग्रेसच्या नेत्यांची नावं ह्याच्यामध्ये आली होती. मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. इनफॅक्ट 2014 मध्ये जे निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला होता तर त्याला जी अनेक कारणं होती तर त्यातल्या मुख्य कारणांपैकी एक 2Gचा घोटाळा पण म्हटलं जातं. तर या सर्व पार्श्वभूमीवर विनोद राय यांनी संजय निरुपम यांच्यावर असा आरोप केला होता की ते त्या सर्व खासदारांपैकी काँग्रेसच्या खासदारांपैकी एक होते निरुपम ज्यांनी त्यावेळेस ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव त्या घोटाळ्यामधनं काढून टाकण्यासाठी राय यांना प्रेशराईज केलं होतं. राय यांच्यावर दबाव आणला होता. या पार्श्वभूमीवर निरुपम यांचं नाव घेण्यात आलं होतं त्यावेळेस. मात्र आता त्यावर स्पष्टीकरण देताना ती त्यांच्याकडून चूक झाली होती असं विनोद राय म्हणालेले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांना लक्षात घेऊन अनेक स्टेप्स उचलताना आपल्याला दिसत आहेत. नुकतंच त्यांनी अयोध्याला भेट दिली. दिल्लीवरून अयोध्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी स्पेशल स्कीम्स ते जाहीर करू लागलेले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर त्यांनी अजून एक निर्णय घेतल्याचं दिसत आहे. आज निखिल एम बाबू यांनी दिल्लीवरून दिलेल्या बातमीनुसार दिल्ली सरकार राम मंदिरची एक रेप्लिका एक प्रतिकृती तयार करणार आहे दिवाळीच्या निमित्ताने. अयोध्यामध्ये जे राम मंदिर तयार होणार आहे तर त्यागराज स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये त्याची एक मोठी प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे आणि तिथं अरविंद केजरीवाल हे स्वतः जाऊन पूजा करणार असल्याचं म्हटलेलं आहे. गुवाहाटीमध्ये जे पाळीव कुत्रे आहेत तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या डिस्पोजलची व्यवस्थित सोय नसल्याने किंवा लोक जे आहेत तर त्यांना पुरण्याऐवजी गार्बेजमध्ये त्यांना कचऱ्यामध्ये त्यांच्या जे मृतदेह असतील तर ते टाकण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर जस्ट बी फ्रेंडली JBF नावाची एक NGO आहे गुवाहाटीमधली तर त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पाळीव कुत्र्यांसाठी एक सिमेट्री एक दफनभूमी तयार केलेली आहे जिकडं ऑनरेबल म्हणजे अगदी आदरपूर्ण आणि सायंटिफिक वैज्ञानिक वेने कुत्र्यांचं दफन करता येईल त्यांच्या मृत्यूनंतर. आज राहुल कर्माकर यांनी गुवाहाटीवरून ही बातमी दिली आहे. हा होता आजचा द हिंदू. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. पुणे मिररच्या पान 1 वरच्या बातमीची हेडलाईन जी आहे ती आजची आपली हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे दॅट्स द रॉंग ट्रिप. तर ही जी बातमी आहे ती ट्रिप्सबद्दलच आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वेगवेगळे अधिकारी वेगवेगळे नगरसेवक हे सतत स्टडी टूर्स करत असल्याचं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि अनेक नागरिकांनी असा प्रश्न विचारलेला आहे कार्यकर्त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की हे जे सो कॉल्ड फॉरेनला स्टडी टूर्स केले जातात वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन पाहणी करायच्या निमित्ताने जे नगरसेवक किंवा अधिकारी जाताना दिसतात तर ते परत येऊन काहीच इम्प्लिमेंट करताना दिसत नाही. मग हे इतक्या मोठ्या प्रमाणात स्टडी टूर्सवर पैसा का घालवला जातोय असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे. नुकतंच तिथल्या स्थायी समितीने PCMCच्या स्थायी समितीने असे 3 टूर्स अप्रूव्ह केलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न परत एकदा समोर आलाय. अर्चना दहिवाल यांनी आज ही बातमी दिली आहे. आपण आधीच्या पेपरमध्ये बातमी बघितली की किरण गोसावी हे जे NCBने आर्यन खान यांना जी अरेस्ट केली होती क्रूजच्या पार्टीमधनं जे ड्रग रेड झाली होती आणि तिथं अरेस्ट केली होती तर त्यामधले एक इंडिपेंडंट विटनेस किरण गोसावी होते आणि त्यांना कालच पुणे पोलिसांनी अटक केली. तर त्या अटकेबाबतीत की ती अटक कशी झाली या बाबतीत गुणवंती परास्ते यांनी आज पुणे मिररसाठी स्टोरी केलेली आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की बऱ्याच काळापासून खरं तर पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत किरण गोसावी. फ्रॉड्सच्या केसेसमुळे त्यांना अरेस्ट करायची पुणे पोलीस कधीपासून त्यांना अरेस्ट करायचं ट्राय करतायत मात्र ते त्यांना सापडत नव्हते. मात्र आता रिसेंटली एका लॉजमध्ये खोट्या नावानी साइन अप करताना खोट्या नावानी चेक इन करताना त्यांनी त्यांची सही जी आहे ती खरी वापरली आणि ह्या छोट्याशा चुकीमुळे त्यांची अरेस्ट झाली असल्याचं आज परास्ते यांनी केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हा झाला आजचा पुणे मिरर.
यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हा एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आम्ही आमच्या वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या बातम्या करत असतो, ज्याच्यामध्ये काही सविस्तर लेख असतात, काही अपडेट्स असतात, काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीमध्ये असतात. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओ रिपोर्टाजेस हे वेळोवेळी टाकत असतो. आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचे वेगवेगळ्या सोशल मीडियावर फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर हँडलसुद्धा आहे, ते सुद्धा फॉलो करा, म्हणजे आमचा सर्व कंटेंट आम्हाला इझिली तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. इंडी रेडिओ नावाचं एक आमचं ॲपसुद्धा आहे. तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲपवर आमच्या वेबसाईटचा कंटेंट तर तुम्हाला ऐकता येईलच, ऑडिओ स्वरूपात तो उपलब्ध आहे त्याच्यावर. त्याचबरोबर इतरही अनेक प्रोग्राम्स त्याच्यावर आहेत, काही पॉडकास्ट आहेत, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही ऑडिओ बुक्ससुद्धा त्याच्यावर आहेत. आमचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं तर जे अतिशय माफक दरात उपलब्ध आहे, तर ते घेतल्यावर आमचा बराचसा प्रीमियम कंटेंटसुद्धा तुम्हाला ऐकता येईल, ज्यामध्ये काही इंटरव्ह्यूज असतील, काही ऑडिओ रिपोर्ट्स असतील. तर आमचं ॲप नक्की डाउनलोड करा. आणि आता आपण वळूया लोकमतकडे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्याशी संबंधित ठिकाणावर गुरुवारी ईडीने म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले. जगदीश कदम यांच्या पुणे येथील निवासस्थानांवर सुद्धा छापे टाकण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित ही कारवाई असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानांवर किंवा ऑफिसेसवर छापे पडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. रिसेंटली अगदी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या बहिणींशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर सुद्धा प्राप्तिकर खात्यानं त्यावेळेस छापे टाकले होते. यापुढची बातमी आजची आपली क्रिंज ऑफ द डे बातमी आहे. या बातमीची हेडलाईनही अतिशय इंटरेस्टिंग आहे, मी वाचून दाखवते. ही हेडलाईन आहे, अबब प्रेमजींचे दररोज 27 कोटी रुपयांचे दान. तर ही बातमी आहे की विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांच्याबद्दल, की एकच व्यक्ती आपल्या संपत्तीतून दिवसाला 27 कोटींचे दान देत आहे. आश्चर्य वाटेल, पण IT कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे महान कार्य नेटाने करत आहेत, असं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे. गेल्या वित्त वर्षात त्यांनी 9,713 कोटी रुपयांचं दान केलं असल्याचं समोर आलेलं आहे. हे उद्योगपतीही आहेत दानशूर, असं म्हणून अजूनही काही उद्योगपतींची लिस्ट ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. एकतर ज्या प्रकारे ही बातमी लिहिण्यात आलेली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे उद्योगपती आहेत तर ते इतके श्रीमंत आहेत की ते इतकी सारी संपत्ती दान करू शकतात. सो कॉल्ड ते फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणून राहतात, ते इतकं दान करतात आणि तरी सुद्धा ते श्रीमंत राहतात. आणि आपण मात्र फोकस ह्याच्यावर नाही करत की एवढे पैसे त्यांच्याकडे दान करायला आहेत, तेवढं करूनही ते श्रीमंत राहतात. आपण फोकस ह्याच्यावर करतो की वाव ते किती सारी संपत्ती दान करतायत. तर त्यामुळे मला वाटते नक्कीच आजची क्रिंजवर्दी बातमी ही असू शकते. गॅस चोरीवर आळा घालण्यासाठी आता लवकरच पारदर्शक सिलेंडर्स जे आहेत ते इंट्रोड्यूस करण्यात येणार आहेत. कधीतरी आपल्याकडे कमी वजनाचे सिलेंडर आलेले असतील किंवा नेहमीपेक्षा जे कमी दिवस चाललेले असतील, कधीतरी पाहुणे आले आणि अचानकपणे सिलेंडर संपला, अशी वेळ आपल्या समोर आलेली आहे. या सर्वामुळे अतिशय चिडचिड होऊ शकते, मानसिक ताप होऊ शकतो. या सर्वाला आळा घालण्यासाठी आता कंपन्यांनी पारदर्शक सिलेंडरची निर्मिती केलेली आहे. यामुळे गॅस माफियांना सुद्धा लगाम लागणार असल्याचं आज रुपेश उत्तरवार यांनी यवतमाळवरून केलेल्या बातमीत म्हटलेलं आहे. गेल्या हंगामात 72 लाख टन साखरेची विक्रमी निर्यात भारताने केलेली आहे. त्यातली 50% निर्यात ही इंडोनेशिया, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 3 देशांना झालेली आहे. मात्र त्यातील अफगाणिस्तान आणि श्रीलंकेतील अंतर्गत प्रश्नांमुळे चालू हंगामात तिथं निर्यात करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर निर्यातीसाठी भारतीय निर्यातदारांनी नवे देश शोधावेत, असं आवाहन केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं केलेलं आहे. आज चंद्रकांत कित्तुरे यांनी कोल्हापूरवरून ही बातमी दिली आहे. आत्ताच आपण संपत्ती आणि दानशूरतेविषयीची एक बातमी बघितली, तर त्यालाच जोडून अजून एक बातमी आज लोकमतने केलेली आहे. जागतिक लोकसंख्येपैकी तळाच्या 50% लोकांकडे फक्त 2% संपत्ती आणि 8% उत्पन्न असून 10% श्रीमंतांकडे 76% घरगुती संपत्ती आणि 52% उत्पन्न आहे, असं 2021 मधल्या संपत्तीविषयक आकडेवारीच्या अभ्यासात दिसून आलेलं आहे. आणि जर अल्पसंपत्ती कर लाभला तर तळाच्या 50% लोकांचं कल्याण होऊ शकतं, असंही या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हा होता आजचा लोकमत. यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसच्या पानेकवर आज एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी आली आहे, जी दिल्लीवरून सोफी एहसान यांनी दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं नुकतंच उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारलंय. तर ही केस अशी होती की दिल्लीतून काही दिवसांपूर्वी एका जोडप्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी उचललं होतं, अरेस्ट केली होती. आणि खरं तर त्यांचं दोघांचंही त्यांच्या मर्जीनं लग्न झालेलं होतं, ते दोघेही अडल्ट्स होते. मात्र मुलीच्या पेरेंट्सना ते लग्न मान्य नसल्यामुळे त्यांनी कंप्लेंट केली होती आणि ते बराच त्रास देत होते त्यांना. तर
यावर यूपी पोलिसांनी येऊन त्या कपललाच अरेस्ट केली. तर यावर बोलत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने यूपी पोलिसांना असं म्हटलंय की हे काही उत्तर प्रदेश नाहीये, ही दिल्ली आहे आणि अशा प्रकारे इथं येऊन तुम्ही कोणालाही अशा प्रकारे उचलू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हापासून सो कॉल्ड धर्मांतर आणि सो कॉल्ड लव्ह जिहाद, सो कॉल्ड फोर्सिबल धर्मांतर आणि सो कॉल्ड लव्ह जिहादच्या विरुद्ध जो लॉ आणण्यात आला होता, त्याच्यानंतर आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात असे केसेस बघितले होते की मुलगा आणि मुलगी दोघांचाही कन्सेंट असेल, दोघंही ॲडल्ट्स असतील, तरी सुद्धा अशा प्रकारच्या केसेसमध्ये अरेस्ट होत होत्या. स्पेशली जेव्हा पुरुष मुस्लिम असेल आणि महिला हिंदू असेल त्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात हे होताना दिसत होतं. त्यावरनं मारपीट होत होती आणि महिलेने कितीही सांगितलं तरी त्या पुरुषाला अरेस्ट तरी सुद्धा करण्यात येत होतं, सोडण्यात येत नव्हतं. हे सर्व केसेस आपण बघितले होते. तर त्या पार्श्वभूमीवर हे स्टेटमेंट आणि ही केस अतिशय महत्त्वाची ठरते. बिहारमधले एक कॉलेज अपेरेंटली काही वर्षांपासून बीटेकच्या कोर्ससाठी फीजच्या ऐवजी 5 गायी एक्सेप्ट करत होता. म्हणजे जर तुमच्याकडे पे करायला फीज नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही 5 गायी देऊ शकता आणि कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता, अशी सिस्टम त्यांनी चालू केली होती. मात्र नुकतंच त्यांनी त्यांचं एक लोन न फेडल्यामुळे हे कॉलेज जे आहे ते सील करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता तिथं शिकणारे जवळपास 300हून अधिक जे स्टुडंट्स आहेत तर त्यांचं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बुक्सारमधल्या एका कॉलेजमध्ये ही घटना घडलेली आहे. संतोष सिंग यांनी पटनावरून याचं रिपोर्टिंग केलं. आज इंडियन एक्सप्रेसच्या चंदन हैगुंडे यांनी सुद्धा गोसावी यांच्याबद्दलची सविस्तर बातमी केलेली आहे आणि पुणे पोलीस जे गोसावी यांच्या मागावर होते तर ते नक्की कोणत्या केसेसबद्दल होते याबद्दलचं त्यांनी सविस्तर वार्तांकन केलंय. भारतानं नुकताच अग्नी 5 या लॉंग रेंज सरफेस टू सरफेस न्यूक्लिअर केपेबल बॅलिस्टिक मिसाईलची टेस्टिंग केली. बुधवारी ही टेस्टिंग झाली. तर त्याबद्दलचा आज डिटेल्ड रिपोर्ट सुशांत कुलकर्णी यांनी पुण्यावरून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ही जी टेस्ट होती मिसाईलची तर ती का इम्पॉर्टंट होती तर त्याबद्दल म्हटलेलं आहे. तर त्यासाठी त्यांनी 2 कारणं लिस्ट केलेली आहे. एक तर सध्या चीनबरोबर जो संघर्ष चाललेला आहे भारताचा, स्पेशली LACवर, तर त्या पार्श्वभूमीवर ही टेस्ट महत्त्वाची होती. आणि दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळी ही टेस्ट घेण्यात आली होती, म्हणजे रात्रीच्या वेळी फायर करता येईल अशा प्रकारचं ही मिसाईल होतं. तर या 2 कारणामुळे हे जे सक्सेसफुल टेस्टिंग झालेलं आहे तर ते अतिशय महत्त्वाचं असल्याचं या बातमीत म्हटलंय. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.